राज्य सरकारकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर। 3 हेक्टरपर्यंत मदत करणार। 253 तालुक्यात सरसकट मदतीची घोषणा। कोरडवाहू शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 18,500 तर बागायती शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 32,500 रुपयांचा मदत करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। खडून गेलेल्या जमिनीला प्रति हेक्टरी 3,47,000ची मदत मिळणार। 47,000 रुपये कॅश तर 3 लाख रुपये नरेगाच्या माध्यमातून देण्याची फडणवीसांची घोषणा। प्रत्येक मृत दुधाळ जनावरामागे 37,500 तर ओढकाम करणाऱ्या जनावरामागे 32,000 राज्य सरकारचा निर्णय। राज्य सरकारच्या पॅकेजमध्ये कुक्कुटपालनाच्या क्षेत्रालाही प्राधान्य। कुक्कुटपालनाच्या नुकसानासाठी प्रति कोंबडी 100 रुपयांची मदत। मुख्यमंत्र्यांची माहिती। नुकसानग्रस्त भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करणार। कर्जवसुलीला स्थगिती। जमीन महसुलातही सूट। सरकारकडून कर्जमाफीची अपेक्षा होती, मात्र पॅकेज घोषित करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली। विजय वडेट्टीवारांची टीका। तर कर्जमुक्तीच्या घोषणेशिवाय आंदोलन थांबवणार नाही। बच्चू कडूंचा निर्धार। देवानं जे करायला सांगितलं तेच केलं, मला थोडंही दुःख नाही। सरन्यायाधीश गवईंवर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींसह फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त। तर सरन्यायाधीशांवर नाही तर हा संविधानावर बोट फेकण्याचा प्रकार। राऊतांची टीका। मराठा कुणबी GRला स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला अंतरिम स्थगितीस नकार। राज्य सरकारला मोठा दिलासा। ओबीसी संघटनांनी कोर्टात 3 याचिका केल्या। आमची याचिका निकाली काढण्याऐवजी स्थगिती देण्यात आली। आता आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार। विजय वडेट्टीवारांची माहिती। आता मी दिल्लीला जाणार। ओबीसींना मिळालेल्या 1994 सालच्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार। GR विरोधात कोर्टात जाण्याच्या इशाऱ्यानंतर जरांगेंचा निर्धार। ओबीसी उमेदवारांना पाडण्याची भाषा जरांगे करत असतील तर आम्हालाही पक्ष बाजूला ठेवून लढावं लागेल। भुजबळ आक्रमक। 17 तारखेला बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार रॅली निघणार। भुजबळांची माहिती। आमचं घर उद्ध्वस्त केलं तर आम्ही मागे लागणार। भुजबळांमुळे ओबीसींचा वाटोळा होणार। जरांगेंचा हल्लाबोल। मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय सोहळ्यादरम्यान निवृत्त कर्मचाऱ्याने प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक दिल्याने वाद। महिला कर्मचाऱ्याने पुस्तक फेकून निवृत्त कर्मचाऱ्याला माफी मागायला सांगितली। माजी महापौर किशोरी पेडणेकरांची कस्तुरबा रुग्णालयाला जात स्टाफसोबत चर्चा। परिचारिकांनी जाहीर माफी मागितली। प्रबोधनकारांची पुस्तकं कुणी झिडकारली नाही, फक्त नाकारली। पेडणेकरांची माहिती। शिवसेना चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकपूर्वी निर्णय येण्याची शक्यता। असीम सरोदेंचं विधान। कुर्ल्यात किरीट सोमय्यांकडून आय लव्ह महादेवच्या पोस्टरचं वाटप। BKC जंक्शन LBS रोड येथे सोमय्या उपस्थित। याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी बाईकस्वारांच्या गाडीवर आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर लावले होते। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिक येथे बदली। तर पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते उद्या मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही सुरू होणार। मुंबईकरांसह ठाणे, नाशिक, पुणेकरांना हा मोठा दिलासा।